सरकारला लागली भीक आणि मुलांना सांगते शाळा शिक असाच प्रकार वाडा शहरात आज पाहायला मिळाला। पोषण आहारासाठी विद्यार्थ्यांनी सरकारच्या नावाने भीक मागितली। धान्य, भाजीपाला आणि रुपये 895 रोख प्रशासनाकडे सुपूर्द केले। विद्यार्थ्यांना शाळेत बोलवायचे, मात्र त्यांच्या ताटात पोषण आहार द्यायचा नाही या शासनाच्या उदासीन कारभाराविरोधात श्रमजीवी संघटनेने वाडा येथे अनोखे आणि लक्षवेधी आंदोलन केले। हातात रिकाम्या ताटल्या घेतल्या। विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्त्यांनी धान्य द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, सरकारला लागली भीक, मुलांना म्हणे शाळा शिक, शाळेत अभ्यासाचा धडा, ताटलीत मात्र शून्याचा पाडा अशा घोषणा देत शासनाच्या निष्क्रिय कारभाराच्या विरोधात निषेध व्यक्त केला। रिकाम्या ताटल्या जोरजोरात वाजवण्यात आल्याने ताटल्यांच्या नादाने संपूर्ण परिसर दुमदुमला। खंडेश्वरी नाका येथून या आंदोलनाला सुरुवात झाली होती। मोर्चा वाडा बाजारपेठेतून पुढे जात असताना विद्यार्थ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शासनाच्या नावाने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडे भीक मागितली। विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी शासनाकडे धान्य आणि निधी नसल्याचा उपरोधिक निषेध या माध्यमातून करण्यात आला। या अनोख्या आंदोलनाला व्यापारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। नागरिकांकडून कांदे, बटाटे, विविध भाज्या, डाळ, तांदूळ, इतर धान्य तसेच 895 रुपये रोख रक्कम भीक म्हणून जमा झाली। गोळा करण्यात आलेले सर्व साहित्य आणि रक्कम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी वैभव शिंदे व गट शिक्षण अधिकारी उमेश सातपुते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांचा पोषण आहार तातडीने सुरू करण्यासह विविध मागण्यांचे निवेदनही प्रशासनाला देण्यात आले। शैक्षणिक वर्ष सुरू होऊन 2 महिने उलटले तरीही तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये तांदूळ, कडधान्ये, खाद्यतेल आणि इतर आवश्यक साहित्यांचा पुरवठा झालेला नाही। तसेच स्वयंपाक खर्चाचा निधीही न मिळाल्याने ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचा पोषण आहार पूर्णपणे बंद झाला आहे। सर्व शाळांना तातडीने धान्य उपलब्ध करून देणे, जून आणि जुलै महिन्याचा प्रलंबित निधी वर्ग करणे, पुरवठ्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणे आणि नियमित व्यवस्था सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे अशा मागण्या या संघटनेने केल्या आहेत। या आंदोलनाला श्रमजीवी संघटनेच्या अध्यक्ष सीता गाताळ, जिल्हा महिला ठिणगी प्रमुख रेखा पराड, जिल्हा सचिव किशोर मडवी, तालुका अध्यक्ष भरत जाधव, तालुका सचिव सुरत दळवी, तालुका महिला ठिणगी प्रमुख सुगंधा विघ्ने, तालुका महिला सचिव सिंधू पवार, तालुका उपाध्यक्ष आदेश वाघ, तसेच सुजाता पारदी, देवेंद्र वाघ, बाळू लहानगे, माजी तालुका उपाध्यक्ष सुरेश पराड, सूरज शिंदे, निलेश लाथड, कल्पेश जाधव, दिलीप चौधरी, दैवत सवर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी, पालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। मुलांच्या ताटात अन्न देणे ही सरकारची जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी नागरिकांकडून भीक मागण्याची वेळ येणे ही शासनासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला। विद्यार्थ्यांचा पोषण आहार तातडीने सुरू न झाल्यास यापुढे अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही श्रमजीवी संघटनेने प्रशासनाला दिला। आज श्रमजीवी संघटनेकडून पंचायत समितीवर आणि तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आणि तेही लहान विद्यार्थ्यांसोबत। नमस्ते, मी सीता घाटाळ, श्रमजीवी संघटनेचे अध्यक्ष। आजचा जो आमचा मोर्चा आहे तो मोर्चा मुलांच्या पोषण आहाराबद्दल आहे। गेला 1.5 महिना होऊन मुलांची शाळा सुरू झाली, पण अजूनही मुलांना जो मध्यान्ह भोजन मिळतं शाळेमध्ये ते अजूनही मिळत नाहीये। मुलांचं पोषण आहार येथील काही शिक्षक किंवा कोणी डोनर असतील, कोणी हितचिंतक असतील, ते साहित्य विकत देतात किंवा शिक्षक हे उसनवारी करून मुलांचं पोषण करतात। खरं पाहिलं तर हा आमचा मूलभूत अधिकार आहे। शिक्षण हा मूलभूत अधिकार आहे, पोषण अन्न हा मूलभूत अधिकार आहे, पण या दोन्ही मूलभूत अधिकाराची सरकारने पायमल्ली केलेली आहे। हा आमचा अधिकार असताना गेले 2 महिने मुलांना जे मध्यान्ह भोजन आहे ते मिळत नाही आणि त्या निमित्ताने आजचा हा मोर्चा आम्ही सरकारला
भीक दिलेली आहे की जे जे आमच्या मुलांना लागतं ती भीक आम्ही लोकांकडनं मागून आणि सरकारला इथे सुपूर्द केलेली आहे. इथले जे गट विकास अधिकारी आहेत तसंच गट शिक्षण अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही भीक आमच्या मुलांनी त्यांना सुपूर्द केलेली आहे आणि आम्ही त्यांना निवेदन केलेलं आहे की ही जी भीक आहे ही भीक सरकारपर्यंत पोहोचवावी जेणेकरून सरकार कमीत कमी आमच्या मुलांचं जे मध्यान्ह भोजन आहे ते तरी करायला सुरुवात करेल. आज आपण जर बघितलं तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे. उद्या 1 ऑगस्ट आहे. 1 ऑगस्ट पालघर जिल्हा होऊन 13 वर्ष होणार आहे आणि आदिवासी जिल्हा आहे. तरीही सरकारची ही भूमिका आहे. याच पालघर जिल्ह्यामध्ये आज जगातलं सर्वात मोठं बंदर वाढवण बंदर अब्जो रुपये त्याच्यावर खर्च होत आहे. इथूनच गेलेला जो समृद्धी महामार्ग आहे अब्जो रुपये त्याच्यावर खर्च करतायत. बुलेट ट्रेन जाते ह्याच पालघरमधून अब्जो रुपये खर्च करण्यात येत आहेत. मोठ्याचे मोठे विमानतळाचा प्रोजेक्ट इथे होणार आहे. विमानतळ होणार आहे. हे अब्जो रुपये खर्च होणार आहे. हे सर्व असताना आमच्या ह्या गरीब आदिवासी मुलांना जो की आमचा अधिकार आहे आमचा मूलभूत अधिकार आहे ती कोणाची मेहरबानी नाहीये. हा आम्हाला घटनेने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराची पायमल्ली होते. 1.5 महिना होऊन सुद्धा आमच्या मुलांना पोषण आहार मिळत नसेल. आमची मुलं जर पोषण आहारामुळे कुपोषित होत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय. म्हणून आज आम्ही ही सरकारला 498 रुपयाची भीक हे पैशाच्या रुपयात आणि बाकीचं सगळं कांदे बटाटे त्याच्यानंतर डाळ तांदूळ आणि काही भाज्या आम्ही सरकारला भीक म्हणून दिलेल्या आहेत की सरकारने ही भीक घ्यावी आणि लवकरात लवकर आमच्या मुलांचं धान्य हे जे मध्यान्ह भोजन आहे हे सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. खरं तर उद्या 1 ऑगस्ट आहे आणि पालघर जिल्हा जन्माला येऊन 13 वर्ष होणार आहेत. या पालघर जिल्ह्यामध्ये निर्मितीच्या काळातच हा आदिवासी बहुल जिल्हा म्हणून घोषित केला गेला आणि 95-96ला या जो कायदा जो आहे मध्यान्ह भोजनाचा हा कायदा तयार झाला. पण सुरुवातीच्या कालावधीमध्ये घरी तांदूळ दिले जायचे. मध्यंतरीच्या कालामध्ये सरकारने याच्यामध्ये बदल केला आणि शाळेमध्येच हा आहार पोषण आहार विद्यार्थ्यांना मुलांना दिला गेला पाहिजे अशा पद्धतीने त्यांनी निर्णय घेतला. परंतु गेले 15 जूनला सर्वच जिल्ह्यामध्ये वाडा तालुक्यामध्ये जो काही शाळा प्रवेशाचा कार्यक्रम झाला हा खूप मोठ्या उत्साहात आणि आनंदात झाला. सर्वच अधिकारी पहिलीपासून ते पुढच्या इयत्ता 8वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी ते शाळेमध्ये पोहोचले. परंतु त्याच दिवशी दुपारी त्या मुलांना खायला काही मिळालं नाही. हे मोठं दुर्दैव आहे आणि ह्या सर्व गोष्टींची गेल्या 1.5 महिना शिक्षक काही शाळांमध्ये उसनवाऱ्या करून या मध्यान्ह भोजनाचा लाभ दिला जातो. पण हे उसनवारी किती दिवस चालणार ना. या सर्व गोष्टींना कुठेतरी थांबावं आणि शासनाच्या मार्फत जो काही मध्यान्ह भोजनाचा जो तांदूळ असेल किंवा इतर ज्या स्वयंपाकाच्या साहित्य जे असेल हे त्यांना मिळावं यासाठी आम्ही आज याच विद्यार्थ्यांना घेऊन वाडा पंचायत समितीवर शिक्षण विभाग असेल किंवा BDO असतील यांच्यावर हे आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या मार्फत आम्ही त्यांना एक निवेदन दिलेलं आहे की ते शासनापर्यंत सुपूर्द करावं ही आमची मागणी आम्ही त्यांच्याकडे दिलेली आहे. नमस्कार, माझे नाव धनश्री भाग्यश्री भरत जाधव. मी इयत्ता 7वी शिकते. जिथून मी शाळेत जायला लागली तिथून मला दुपारचं जेवणच भेटत नाही म्हणून आमच्या शाळेत अभ्यासात लक्षच लागत नाही. माझं सरकारकडून एवढंच मागणं आहे की आम्हाला दुपारचं जेवण मिळावं. नमस्कार, माझं नाव आरती दशपाटी. मी PJ शाळेमध्ये शिकते. आम्ही मोर्चा काढले त्याच्याबाबत कारण हे का आम्हाला शाळेमध्ये पोषण आहार मिळत नाही. गेले 1 महिन्यापासून आम्हाला हे पोषण मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या शाळेत लक्षच लागत नाही. अभ्यासात लक्ष लागत नाही. काहीच नाही होत. आमच्या सरकारकडून तेच मागणी आहे का आम्हाला हे पोषण मिळावं. प्रगती रामदास मांडे आहे. मी जेव्हापासून शाळेत जाते तेव्हापासून जेवण मिळत नाही. माझा अभ्यासात लक्ष राहत नाही. काय झालं शाळेत तुम्हाला जेवण मिळतंय का? किती महिन्यापासून मिळत नाही? 2 महिन्यापासून मिळत नाही. शासन स्तरावरून जे विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेसाठी तांदूळ व धान्य मालाचा पुरवठा केला जातो
तो जून जुलै या महिन्याचा पुरवठा करण्यास उशीर झाल्यामुळे काही ठिकाणी म्हणजे त्याबाबत तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. परंतु तरीसुद्धा आपल्या तालुक्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी समाज सहभागातून किंवा उसनवारीने तांदूळ घेऊन पोषण आहाराची योजना अखंडपणे सुरू ठेवलेली आहे. त्यामध्ये पोषण आहाराचा शासन स्तरावरून पुरवठा होण्यास उशीर झाल्यामुळे थोडा अडथळा निर्माण होत आहे, अडचणी आहेत. आता आपण हा प्रश्न म्हणजे साधारणतः किती दिवसामध्ये सोडवणार आहेत, काय विषय आहे? आम्ही त्या बाबतीत ज्या संघटनेच्या मागण्या आहेत त्या तात्काळ शासन स्तरापर्यंत पोहोचवू आणि पुरवठा सुरळीत होण्यासाठी शासनाकडे आमच्या पद्धतीने मागणी करून देतो. साधारणतः अन्नधान्यामध्ये कोणकोणत्या वस्तू त्यांना पूर्णपणे मिळत नाही आहेत आणि अशा किती शाळा आहेत का त्यांना मिळत नाही आहेत? ते शाळांना पुरवठा इतर वेळेस नियमितच होतो, फक्त जून जुलैच्या पुरवठ्याला उशीर झालेला आहे. त्यामध्ये सर्वच प्रकारचे धान्य आणि धान्यादी माल, तांदूळ, वेगवेगळ्या डाळी आहेत, तेल आहेत आणि मसाल्याचे पदार्थ यांना थोडा उशीर झालेला आहे.